36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती महिला सक्षमीकरण, उद्योजकता विकास, आरोग्य, जनजागृती आणि सांस्कृतिक जतन या उद्देशाने सायन्स कोर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या विभागीय मिनी सरस आणि वैदर्भी महोत्सवाला बुधवारी उत्साहात प्रारंभ झाला. 4 ते 8 मार्च या कालावधीमध्ये होणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन CEO संजिता महापात्र यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवात विविध जिल्ह्यांतील पारंपरिक खाद्यपदार्थ आणि हस्तकला वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं होतं. एकूण 156 स्टॉल्स उभारण्यात आले असून यामध्ये 110 प्रकारच्या विविध वस्तू आणि 46 प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, जळगाव आणि नागपूर येथील पारंपरिक खाद्यपदार्थांची खास मेजवानी येथे नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यशाळा, स्पर्धा, प्रशिक्षण सत्रे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वयंसहायता समूहातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. महोत्सवात हरियाणा येथील कलाकारांचा सहभाग असून त्यांच्या नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंग देणार आहे. याशिवाय सांस्कृतिक समन्वय कार्यक्रमाअंतर्गत कराओके, रांगोळी, नृत्य स्पर्धा तसेच दिव्यांग बांधवांचा म्युझिकल ऑर्केस्ट्राही सादर करण्यात होणार आहे. 7 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण आणि पुस्तक अनावरण कार्यक्रम होणार असून 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. महिला सक्षमीकरण, कौशल्य वृद्धी आणि आर्थिक सबलीकरणाला चालना देणारा हा महोत्सव ठरणार असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी केलं. जागर श्री शक्तीचा या नावाने आपण या ठिकाणी महोत्सव साजरा करत असतो. हे आपलं 4थं वर्ष आहे. या महोत्सवामध्ये जवळपास 180 स्टॉल्स आहेत, ज्याच्यामध्ये 50 स्टॉल हे फूडचे आहेत. यावेळेचं अट्रॅक्शन असं आहे की फ्लेवर ऑफ महाराष्ट्र म्हणून आपण महाराष्ट्रातले जे काही चांगले फ्लेवर आहेत खाद्यपदार्थाचे ते सगळे या ठिकाणी बोलवलेले आहे. रत्नागिरीचं आहे, कोल्हापूरचं आहे, जळगावचं आहे, अशा अनेक जिल्ह्यांमधून आपल्याकडे या ठिकाणी 11 ते 12 जिल्ह्यांचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याला पण फार मोठा रिस्पॉन्स आहे. आजच वनिता खरात आणि समीर चौगुले यांचं एक 40 मिनिटाची स्क्रिप्ट होती, त्यालासुद्धा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्याच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी लोक येतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. उमेद ही जी चळवळ आहे, ही उमेद चळवळ ही स्त्रियांना सक्षम करण्याकरता, आर्थिकदृष्ट्या स्पेशली सक्षम करण्याकरता ही शासनाच्या वतीने चळवळ राबवली जाते आणि त्याच्यामध्ये महिलांनी स्वतःहून नेतृत्व गुण करणे किंवा त्यांचा व्हर्सॅटाईल पूर्ण व्यक्तिमत्वाची डेव्हलपमेंट करणे याच्याकरता ही उमेद चळवळ आहे आणि बऱ्यापैकी शासन या स्तरावर यशस्वी झाल्याचं आपल्याला या संपूर्ण स्टॉलकडे किंवा या संपूर्ण प्रोग्रामकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे, ताराराणी, पुण्यश्लोक अहिल्याबाई, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ, ज्या मायमाऊलीमुळे आम्ही या ठिकाणी सगळ्या महिला फार सक्षमपणे आणि अत्यंत भक्कमपणे उभ्या आहोत, त्या सावित्रीबाई फुले यांचा जो मोटो होता किंवा यांचं जे विजन होतं ते बऱ्यापैकी आपण सक्सेस केलेलं आहे असं या ठिकाणी आल्यानंतर वाटतं. ग्रामीण भागातली जी महिला आहे तिची आर्थिक क्रांती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. सगळ्या महिलांना मी या ठिकाणी हेच आवाहन करेन की ग्रामीण भागातली जी महिला आहे ती छोटे छोटे आपला पैसे जमा करून अत्यंत अल्प अशा व्याजदरावर आपली बचत करते आणि त्याच्यातून ती छोटा उद्योग तयार करते. तर महिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की काहीही इम्पॉसिबल नाही. महिलांनी जर ठरवलं तर त्या फार मोठी क्रांती घडवू शकतात, खूप मोठं यश त्या संपादन करू शकतात आणि तेवढा विश्वास त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या कार्यावर ठेवला पाहिजे आणि त्या पद्धतीने मार्गक्रमण केलं तर महिला फार मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतात आणि खूप मोठी आर्थिक उलाढाल आपल्या देशाची महिलांच्या हाती आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अमरावती जिल्ह्यामधील ग्रामीण भागातल्या सगळ्या, विशेषतः मेळघाटमधल्या सगळ्या महिलांना आणि सगळ्या माझ्या बांधवांना अशी माझी विनंती आहे आणि पूर्ण डिस्ट्रिक्टमधलं ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, सगळ्यांना माझी विनंती आहे, आवाहन आहे की त्यांनी या आमच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी जे कौशल्य केलेलं आहे, जे कष्ट घेतलेले आहेत त्याला प्रतिसाद म्हणून थोडं तरी किमान 500 रुपयाची देखील खरेदी करून या ठिकाणी त्यांना थोडं आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हातभार लावावा आणि त्याच्यामध्ये आपलं योगदान करावं असं आवाहन मी सगळ्या अमरावती जिल्ह्यातल्या तमाम बंधू भगिनींना करते.
मार्च 4 तारीखपासून विभागीय मिनी सरस आणि वैदर्भी महोत्सव आपण जिल्हा स्तरावर सायन्स कोर ग्राउंडवरती राबवत आहोत. यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील जेवढे बचत गट आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यासोबत इतर 14 जिल्ह्यामधून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून बचत गट पण ह्यामध्ये सहभागी झालेले आहेत. स्पेसिफिकली आपण यावर्षी फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र हे राबवत आहोत, ज्यामध्ये रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, यवतमाळ, गोंदिया, नागपूर ह्यामधून पण बचत गटनी त्यांच्या जिल्ह्याचं जे खाद्यपदार्थ आहे ज्याचं चव आहे ते पण अमरावतीकरांना इथे भेटणार आणि त्या अनुषंगाने 130 स्टॉल आपलं वस्तूचे पण इथे लावण्यात आलेले आणि त्यामध्ये 14 जिल्ह्याचे बचत गट वेगवेगळ्या त्यांच्या ठिकाणी रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर त्यामधून पण आलेले आहेत. तर सर्व अमरावतीकरांना माझ्या नम्र विनंती आहेत की आपण ह्या वैदर्भी महोत्सवाला नक्की भेट द्यावी आणि आपलं जे रुरल बचत गट आहेत त्यांना प्रोत्साहन द्यावं. बिकॉज इट वॉज प्लॅन्ड इन अ व्हेरी शॉर्ट स्पॅन ऑफ टाईम आणि आपल्यासाठी महिला बचत गटचं दरवर्षी आपण ही मोठं प्रदर्शनी घेतो आणि ह्यामध्ये क्राऊड पुल करण्यासाठी आमच्यासाठी प्रत्येक वेळी अडचण निर्माण होतच असते आणि आज तुम्ही दोघांच्या प्रेझेन्समुळे जे क्राऊड आलेले आहेत आमचे महिला बचत गट, तुम्ही जसं म्हणाल ना, महिलांच्या मध्ये ऑल काइंड्स ऑफ क्वालिटीज भरभरून आहेत. त्यांना फक्त असं एक चांगलं व्यासपीठ मिळालं पाहिजे ज्यामध्ये लोकांनी महिला SHG म्हणाले की त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत त्यामध्ये आपोआप क्वालिटी येऊनच जाते. ते महिला स्वतः म्हणतात की आम्ही आमच्या घरासाठी जसं तयार करतो तसंच प्रॉडक्ट्स तयार करतो. सो आय विल टेल यू की अमरावतीच्या स्पेशलिटी सरगुंडे जे मी खूप जास्त आता प्रमोट करते, इट्स बेसिकली व्हीट अँड सुजीच्या पास्ता. सो आय फीड माय सन दॅट एव्हरी सिंगल डे. आता माझं बाळ 2 वर्ष झालं, एव्हरी रात्री त्याचे डिनर फेवरेट आहे सरगुंडे खाते ते. सो मुंबईला ह्या सेम प्रॉडक्ट 100 ग्राम 300 रुपयाला मिळते, मिलेट नूडल्स जे आपण बनतो आणि आमच्या विदर्भाला ते असंच मिळत आहे ते 50 रुपयाला अर्धा किलो. सो त्यांना जरी आपण मार्केटिंग त्याचप्रमाणे केले आणि त्याची माहिती प्रसिद्ध झाली तर आमच्या बचत गटांचा इतका जास्त मुनाफा होऊ शकते आणि हे एक चांगला व्यासपीठ आहे. आणि तुम्ही जेव्हा इथे येतात त्यानंतर लोकांचं जे भरभरून येते तर त्यांनी काहीतरी खरेदी करावी. महिला इथे स्टॉलला उभी होऊन ते गावाची महिला जी कधी बाहेर नाही पडली आज जिल्हा स्तरावर येऊन जे स्मार्टनेस आणि कॉन्फिडन्सला बोलतात, दॅट इज देअर अचीवमेंट आय थिंक. सो दॅट इज वाय थँक्स टू यू अ लॉट. इतकं शॉर्ट नोटीसला तुम्ही आमचं याला मान दिले, इथे आले आणि तुमच्यामुळे आज इतकी मोठी क्राऊड आला. अमरावतीत आल्यावर नेहमी असं एकदम वॉर्म फील होतं कारण अमरावतीची भाषा जितकी गोड आहे तितकीच गोड अमरावतीची माणसं आहेत आणि मला नेहमी असं वाटत राहिलं की अमरावतीचं कोणीतरी माझं मित्र असावे आणि त्यांच्याकडनं ही भाषा शिकावी आणि ही भाषा आम्ही महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमध्ये वापरावी. इतकी सुंदर भाषा आहे ही, इतका गोडवा आहे त्या भाषेत आणि त्याचप्रमाणे इकडची माणसं सुद्धा आहे. सो इकडे आल्यावर मला नेहमी खूप भारी वाटतं. सो थँक्यू की तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि उमेदच्या कुटुंबाशी जोडलं. हे माझ्यामध्ये 4थं वर्ष आहे पण तुमचा उत्साह बघून 40ावं वाटतं. त्यामुळे असाच उत्साह ठेवा. आणि मी अगदी खरं सांगू का, मला आणि वनिताला बघितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य मी बघितलं ना, ती माझी आयुष्यभराची पुंजी आहे आणि ती माझी आयुष्यभराची कमाई आहे. जेव्हा तुम्हाला मनसोक्त हसताना बघतो ना तेव्हा कुठेतरी जन्माचं सार्थक होतं की आम्ही जी मेहनत घेतो, आम्ही जे कष्ट घेतो आणि हे सगळे श्रेय माझे आणि वनिताचे नसून अख्ख्या आमच्या महाराष्ट्राच्या हस्तधराच्या कुटुंबाचे आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू देत आणि ज्या उत्साहाने, ज्या ध्येयाने, ज्या उद्देशाने तुम्ही उमेदगिरी 4 वर्ष घडवताय अख्ख्या महाराष्ट्रात, त्या तुमच्या ध्येयाला सलाम आहे आमच्याकडून. आपण असं म्हणतो की घरोघरी उद्योजक असावा, पण तो आहे ऍक्च्युली. आणि ह्याला अगदी मनापासून सांगतो, या सगळ्या गोष्टी ना फक्त स्त्रियांना जमतात. मल्टी टॅलेंटेड स्त्रिया मुळातच असतात. आम्ही आव आणत असतो, आम्हाला सगळ्या गोष्टी येतात, पण आणि स्त्रिया त्याचा कधीच आव आणत नाहीत बघा. त्या एका वेळेला जेवण करतात, एका वेळेला मुलाचा अभ्यास घेतात, एका वेळेला 10 गोष्टी त्या करतात आणि त्याचा कधी ते आव आणत नाही. ते आम्ही काही मोठी गोष्ट करतो. त्यामुळे देवाने त्यांना एक वेगळी शक्ती दिलेली आहे. तर या शक्तीमुळेच आज हे सगळं मोठं प्रदर्शन दिसतं इथे. त्यामुळे तुम्हाला मनापासून एका तुमच्या छोट्या किंवा थोड्याशा मोठ्या भावाच्या मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये दिवसा.